नमस्कार मित्रांनो, अखेर तो दिवस आलाच। वर्ष 2026 ते 27चा केंद्रीय अर्थसंकल्प बजेट संसदेत सादर करण्यात आला आहे। दरवर्षी बजेट येताच आपल्या मनात सर्वात आधी दोनच प्रश्न येतात, मला काय फायदा झाला आणि महागाई वाढली की कमी झाली। मित्रांनो, या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि नोकरदार वर्गासाठी सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत। काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत, तर काही गोष्टींमुळे खिशावर बोजा पडणार आहे। तर या बजेटची संपूर्ण माहिती, नवीन योजना आणि कर रचनेमध्ये झालेले बदल सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी बोलूया टॅक्स स्लॅबमध्ये झालेल्या मोठ्या बदलांबद्दल, नोकरदार वर्गाच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाबद्दल, आणि तो म्हणजे इन्कम टॅक्स। मित्रांनो, या बजेटमध्ये मध्यम वर्गाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे। सरकारद्वारे बनवलेल्या नवीन आयकर रचनेमध्ये टॅक्सचे दर कमी आहेत, पण जास्त सवलत, डिडक्शन मिळत नाही। जर तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही। नोकरदार वर्गासाठी ही एक चांगली बातमी आहे। तसेच स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवून आता 75,000 रुपये करण्यात आली आहे। यामुळे आता तुमच्या हातात जास्त पगार उरेल, ही एक आनंदाची गोष्ट आहे। मित्रांनो, आता वळूया आपल्या बळीराजाकडे, म्हणजेच शेतकऱ्यांकडे। शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये भरपूर तरतूद करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे यासाठी कृषी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वाढवण्यात आले आहे। यामुळे तुम्हाला पीक कर्ज घेणे सोपे होईल। तसेच पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे। नॅचरल फार्मिंग, नैसर्गिक शेती आणि नॅनो DAP खताच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन सबसिडीची घोषणा करण्यात आली आहे। सरकारने नारी शक्ती आणि युवा शक्तीवर विशेष जोर दिला आहे। महिलांच्या बचत गटांसाठी नवीन कर्ज योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्टही वाढवण्यात आले आहे। तरुणांना रोजगार मिळण्यासाठी इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे। आता पाहूया महागाईचा मीटर। नवीन बजेटमध्ये स्वस्त झालेल्या गोष्टी कोणत्या आहेत? मोबाईल आणि चार्जरच्या पार्ट्सवर कस्टम ड्युटी कमी झाल्यामुळे हे स्वस्त होतील। सोने आणि चांदीचे दागिने बनवणे स्वस्त होईल, ज्यामुळे सोने चांदी स्वस्त होईल। नवीन बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी स्वस्त झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनेही स्वस्त होतील। आता पाहूया या बजेटमध्ये महाग झालेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत। प्लास्टिकच्या वस्तू, 2 सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आज फक्त बजेट सादर करण्यात आले आहे, म्हणजेच घोषणा झाल्या आहेत। यामध्ये ज्या नवीन योजना आहेत, जसे की घरकुल योजना किंवा नवीन कर्ज योजना, त्यांचे GR आणि अर्ज प्रक्रिया पुढील 1 ते 2 महिन्यांत सुरू होईल। जेव्हा या योजनांचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा आमच्या चॅनलवर त्यांचा सविस्तर व्हिडिओ नक्की येईल। त्यामुळे घाबरू नका आणि आमच्या चॅनलला वेळोवेळी फॉलो करत राहा। एकूणच पाहिले असता हे बजेट विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणारे आणि सामान्य जनतेला दिलासा देणारे आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही। तुम्हाला हे बजेट कसे वाटले? 5 पैकी किती स्टार्स द्याल? खाली कमेंट करून नक्की सांगा। ही माहिती तुमच्या मित्रांना आणि कुटुंबासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही बजेट समजेल। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।